अंबड नगरपालिकेचं राजकारण आता तापत चाललेलं आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1चे उमेदवार मनीषा लक्ष्मण गायके हे उभा आहेत. त्यांचे पती ॲडव्होकेट लक्ष्मण गायके आपल्यासोबत आहे. आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. वकील साहेब, आता तुम्ही वकिली व्यवसाय करताय, आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय, काय सांगाल? मी सर्वप्रथमतः सर्व मतदार बंधू भगिनीचे आभार व्यक्त करतो आणि माझा पक्ष जो आहे शिवसेना शिंदे गट यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून, त्यांचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवून ही जिम्मेदारी दिली आणि मला तिथं AB फॉर्म पक्षाचा देऊन मला शिवसेनेच्या शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवण्यासाठी संधी दिलेली आहे आणि निश्चितच या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही असं मी सगळ्या मतदार बंधू भगिनींना भेटल्यानंतर मला इच्छा व्यक्त होते. काय विजन असणार आहे तुमच्या या नगरपालिकेमध्ये? सर्वप्रथमतः या जे काही अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जे काही पदाधिकारी निवडून आले होते त्यांच्याविषयीची बरेचसे म्हणजे लोकांमध्ये नाराजी आहे आणि त्याच्यामधला जो काही 4 वर्षाचा कालखंड गेलेला आहे की जो त्याच्यामध्ये ते प्रशासन नियुक्त झालेलं होतं, त्याच्यामध्ये पण कोणत्याही प्रकारच्या समस्याचं सोल्युशन जनतेमध्ये झालेलं नाही. आणि सर्वप्रथमतः नागरिकांना काय पाहिजे तर वॉटर मीटर आणि गटर ह्या सर्वप्रथमतः समस्या सोडवण्याचं काम प्रथमदर्शी इथून निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, पण तेवढं सुद्धा काम या पदाधिकाऱ्यांनी केलेलं नाही. त्यामुळं अत्यंत नाराजीची व्यक्त केल्या जाते. आम्ही ज्यावेळेस प्रचारात फिरतो त्यावेळेस आम्हाला लक्षात येतं या गोष्टी. आता कुठेतरी अर्जुनराव खोतकर यांनी सांगितलेले बाबासाहेब विंगळे हे प्रचार करतील पक्षाचा, त्यांचा रोष हा मुस्तकीम पटेलवर होता. त्यांनी सांगितलं होतं मुस्तकीम पटेलला पक्षातून बेदखल करा, त्याच्यानंतर मी प्रचाराला उतरेल. तर दुसरीकडे अर्जुन बोंबलले होते हे 2 दिवसात बाबासाहेब विंगळे प्रचारात उतरतील. ते उतरलेत का? नाही, हे पक्षांचं वरच्या लेवलच्या काही गोष्टी असतील ते मला माहिती नाही, परंतु मी नौका आहे या प्रक्रियेमध्ये आणि मी पहिली वेळेसच शिंदे गटामध्ये येऊन मला AB फॉर्म देऊन मी उमेदवारी लढतोय प्रभाग क्रमांक 1 मधून. परंतु कालपासून आदरणीय बाबासाहेबजी इंगळे साहेब हे माझ्यासोबत आहेत. ते माझ्यासोबत काल दिवसभर माझ्यासोबत प्रचारादरम्यान फिरले आणि माझा प्रचार ते वार्ड क्रमांक 1 मध्ये डोर टू डोर करत आहे. त्याच्यामुळे त्यांची नाराजी असण्याचा काही मला संबंध असं काही दिसून येत नाही, परंतु वरच्या लेवलला त्यांचे काय असेल ते मला ते सांगता येणार नाही. इतर उमेदवारासोबत देखील ते आहेत का? हो, ऑलवेज. आता सुद्धा ते अनेक उमेदवारासोबत प्रचाराला फिरतायत. त्यांचा रोज जे आहे ते फक्त सना मुस्तिकीन पटेल आणि मुस्तिकीन पटेल यांच्याविषयी असू शकतो, परंतु बाकीच्या उमेदवाराविषयी त्यांच्यामध्ये काही असा रोज नाराजी वगैरे दिसून येत नाही. आता कुठेतरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दावा करते की विकासाच्या जोरावर आम्हाला जनता इथं निवडून देईल म्हणून. नाही, हे बरोबर असू शकतं त्यांचं यदा कदाचित, परंतु त्यांनी जर विकास केला असता तर आताची जी त्यांची केविलवाणी परिस्थिती बघण्यात येते ती समाजासमोर जात असताना किंवा मत मागत असताना जर त्यांनी जर एवढा विकास केला असता अंबडमध्ये तर त्यांना अशा परिस्थितीमध्ये मत मागता आले नसते. त्यांना सर्व लोकांनी ठरवून त्यांना एक बहुमताने निवडून दिलं असतं असं मला वाटतं. आता तुम्ही मतदाराच्या गाठीभेटी देखील घेतल्यात, काय नेमकं समस्या आहे मतदारांच्या? मतदारांची अशा समस्या आहे की जेव्हा मी आता म्हणजे माझ्या इतका उच्च शिक्षित उमेदवार मला तरी वाटतं मीच असू शकतो, म्हणजे मी माझा मोठेपणा म्हणून नाही सांगणार, परंतु मी वकील व्यवसायामध्ये असताना सुद्धा अत्यंत प्रामाणिक समाजाचे काम केलं. कोणत्या प्रकारचे जातीपातीचं वैर वगैरे किंवा कोणती असं जातपात न मानणारा मी एक एकमेव वकील आहे. मी वकील व्यवसाय करीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 44 मावळ्यांची केस चालू होती त्या केसचं सुद्धा जमानत करण्यापासून तर फार अंतिम निकाल लागेपर्यंत मी त्यांचं काम बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आदरणीय बच्चूभाऊ कडूंचे जे काही आंदोलनादरम्यान टाकीवर आंदोलन झालं होतं जालना जिल्ह्यामध्ये जालन्याला, तर त्याचं सुद्धा मी केस विनामूल्य कोणत्याही प्रकारचं मूल्य न घेता मी ती केससुद्धा जामीन करेपर्यंत सांभाळलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जे मनसेने शेतकऱ्याच्या हिताचं आंदोलन केलं होतं वीज बिल माफ करण्यासाठी, आदरणीय बळीराम तात्या खटके जिल्हा अध्यक्ष होते मनसेचे आणि त्यांचे सगळे पदाधिकारी होते, त्यांची पण केस मी विनामूल्य चालवलेली आहे. त्यांना निर्दोषमुक्त केलेलं आहे आणि वकिली व्यवसायामधून मी सामाजिक कार्य कसं करता येईल हेच जास्त हित जोपासतो. आमचे इथले पण जे काही इथले चंदनवाले म्हणून सनी बहुरीवाले लोक आहेत त्यांच्यावरही काही केसेस झाल्या होत्या, त्या पण मी विनामूल्य चालवल्या. ते माझ्या मतदारसंघातले लोक आहेत आणि मी अत्यंत प्रामाणिकपणे वकील व्यवसाय करीत असताना सामाजिक कार्य करतो. त्याच्यामुळे मला ह्या वार्डामधले सगळीच जनता, सगळ्या जातीपातीचे धर्मातले लोक मला मानतात आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे आता
मतं मागण्यासाठी जातो, तर त्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे मी या वार्डातून निवडून येऊ शकतो. तुम्हाला आत्मविश्वास आहे तुम्ही निवडून येत आले, या सगळ्या केसेसचा विचार केला जाईल म्हणून? नाही, केसेसचा विषय हा माझा व्यवसायाचा झाला, परंतु मी प्रत्येक समाजाच्या सुखादुःखामध्ये रात्री बेरात्री कधी पण जातो, त्यांना मदत करतो. ते पण मला मदत मागायला येतात आणि याचा निश्चितच मला फायदा होईल असं मला वाटतं. आणि लोकांचे असं, जरी ते असं वरून बोलून दाखवत नसले तरी संपूर्ण समाज हा माझ्या पाठीमागं आहे. प्रत्येक जाती धर्मातले लोक माझ्या पाठीमागं आहे. त्याच्यामुळे माझी जी मिसेस उभा आहे ओबीसी महिला गटातून, प्रभाग क्रमांक 1 मधून अविभागातून, तर मनीषा लक्ष्मण गायकेला अत्यंत चांगला उच्च प्रतीचा प्रतिसाद मतदार लोकांचा आहे. त्याच्यामुळे मी निश्चितच इथं निवडून येणार आहे. सर्व पक्ष माझ्या पाठीमागं आहे, सर्व समाज माझ्या पाठीमागं आहे. त्याच्यामुळे मी निवडून येण्याची दाट शक्यता आहे, मी 100% सांगू शकतो. नक्कीच त्यांनी आता सांगितलेलं आहे की मी जे केलेले कार्य आहेत, मी वकील आहे, त्यानंतर जनता देखील ही माझ्या पाठीमागे असेल आणि मी निवडून येईन असा दावा देखील त्यांनी यावेळी केलेला आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके, अंबड.